कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलांची प्रेरणा, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. सूरज ही छाँव बनके आया है आज तन के, उसका साया ढाल बनके साथ ना छोड़े. ऐसी ताकत जिसके आगे मौत दम तोड़े. हर एक लम्हा हिफाजत जमी से है फलक तक, उसकी आंखें बाज जैसे हर तरफ देखें. है अकेला फौज जैसा वार ना चूके. जंगल में कसौटा दंगल में, एक तूफान एक गर्जन मिले तो धरती हिले. एक ज्वाला एक आंधी फैले तो जल फाटक किले. दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले, जैसे सांस तन को मिले. वो रसुल जैसे कभी रण तुमुल जैसे, एक धार और एक खंजर घात ऐसे करे. एक बर्बर एक तत्पर भय भी दहशत से डरे. दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले, जैसे सांस तन को मिले. भाई मैं इधर ही हूं, सो जा. सूरज ही छाँव बनके आया है आज तन के, उसका साया ढाल बनके
यारी तो फेक दुनिया सारी करू मनमानी आवडी सतानी आकाशी झेप घेणारी कायम सोबत देणारी गोड गोजीर तुझी स्माइली तुझी माझी यारी तो फेके दुनिया सारी करू मनमानी आवडी सतानी जगात भारी आपली यारी खेळली लहानपणी लगोरी जपला दिल जपली दोस्ती केली दुनियादारी पसली बघेल दुनिया सारी जीवाला जीव देणारी मैत्री रक्ताची नसली तरी आहे रक्ताची ही असली जपूया म्हणून आपली गोष्टी छोटी मोठी करूया धमाल मस्ती करूया संधी होऊन सुखी करू गोड शब्द मोठी थोडे चांगलं थोडे बाकी एकमेकांसाठी उभे पाठीले कधी कधी हसणारी कधी कधी रडणारी म्हणून हवा करा मित्र नको मैत्रीत व्यापारी तू पाडलो जरी रुसलो जरी पडलो आजारी तरी आला पाहिजे बघायला हक्काने आपल्या घरी येण्यासाठी काळजी घेण्यासाठी एनर्जी कितीही आल्या अडचणी नेहमी हात हाती कितीही वाटलं तरी देणारा नेहमी माफी चुकलो तरी साधणारा नेहमी चुकी म्हणून हवी अशी मैत्री यारी दोस्ती दुनिया राही कधी कधी हसणारी कधी कधी रडणारी सुख दुःखाच्या वाटेवरती छावसी है आपली यारी तुझी यारी यारी निराली आकाशी ही झेप घेणारी कायम सोबत देणारी यारी यारी गोड गोजीर तुझी स्माइली तुझी माझी तुझी वेगळी दुनिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने बोरसुरी या ठिकाणी आपल्या 10वी 2007 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व मान्यवरांचं मी 10वी बॅच 2006-07 या बॅचच्या वतीनं कोणताही कार्यक्रम म्हणलं की अध्यक्षपद हे आलंच. आपल्या संस्थेचे अध्यक्ष तथा आपले तत्कालीन प्राचार्य सन्माननीय श्री उगले सर यांना मी विनंती करतो त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं. सन्माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो आपल्या हस्ते विद्येची आराध्य देवता सरस्वती देवी
ज्या उंचीवर पोहोचलो आहोत त्यामागे आपल्या शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. बरोबर शाळेतले दिवस, गृहपाठ, शिक्षा आणि त्यांचं प्रेम सगळं डोळ्यासमोर आलंय. शिक्षक म्हणजे सागर ज्ञानाचा, मार्गदर्शक जीवन प्रवासाचा. त्यांच्या कृपेने सजली दुनिया. आपण सारे ऋणी त्या गुरुजनांचा. आता आपण सर्वप्रथम आपल्या सर्व मान्यवरांचा शब्दसन्मान या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. माझं नाव आहे संदीप सुरेश बोबे. माझं शिक्षण आहे BA BEd आणि सध्याचा जो माझा व्यवसाय आहे तो शेती आहे. धन्यवाद. मी राम तानाजी पाटील.
शेती करतो. मी गिरनाथ शंकर कांबळे, सध्या पुणे येथे स्थायिक आहे. विश्व ट्रॅव्हल अँड कार्गो कुरिअरमध्ये मॅनेजर म्हणून आहे. मैत्रिणींना सगळ्यांना नमस्कार. मी संदीप दिनकर सोळंके. मी सध्या शेती करत आहे. दीपक शिंदे, माही सेवा केंद्र निगडील पुण्यामध्ये बिझनेस करतो मी स्वतः. नाव आहे अमोल कारभारी. मी ट्रॅव्हलिंग करतोय व शेती करतोय. नमस्कार, मी दीपक विलासराव पाटील, बोरसुरीत आहे. सध्या स्थायिक पुरंदर तालुका पुणे जिल्हा येथे आहे. जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. माझं नाव हनुमंत सोळंके. मी शेती करतो. साथ होते आणि माझं शिक्षण MBA झालेलं आहे आणि सध्या मी महाड येथे जॉब करतोय फार्मा कंपनीमध्ये. आणि या कार्यक्रमात सगळं आवड काम होतं की आपली उपस्थिती इथे राहणं ते झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचे आभार आहेत. माझं नाव महेश सर्वेश चांबले. मी BE मेकॅनिकलमध्ये माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. सध्या मी बेंगलोरच्या एका कंपनीमध्ये काम करतो आणि मी सध्या नाशिक येथे स्थायिक आहे. थँक्यू. माझं नाव जितेंद्र सूर्यवंशी आहे. माझे 3 स्कूल आहेत. MIT, हिरो किड्स, SS इंटरनॅशनलचा सगळा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे पुण्यामध्ये, चरोलीमध्ये. थँक्यू. कुलकर्णी आहे. मी शेती करतोय आणि पुढे पूजापाठही करतोय. माझं नाव सोळंके अनिल दिनकर. मी पुण्याला स्थायी आहे. माझ्या कंपनीचं नाव RSL ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. तिथं मी सुपरवायझर म्हणून आहे. माझं नाव मारुती व्यंकट धानसरे आहे. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. मी रिलायन्स कंपनीमध्ये स्टोअर मॅनेजर आहे बसवतो. मिटकर आहे. मी पुण्याला राहतो. माझं एक 4 व्हीलर आहे त्याच्यावर. सुरे आहे. माझं शिक्षण डिप्लोमा ॲग्री झालेलं आहे. मी गावात शेतीच करतो. फुलारी आहे आणि मी शेतीच करतो. माझं नाव दीपक धनाजी धनासरे आहे. मी सध्या शेती करत आहे. माझं नाव नागार्जुन भीमराव गोडे. माझा व्यवसाय शेती आहे. सगळ्या शिक्षकांना प्रणाम. माझं नाव योगेश संजीव बोबे. सध्या स्थायिक पुण्यामध्ये. माझं शिक्षण CA झालेलं आहे. तर तिथेच व्यवसाय चालू आहे. आणि बाकी खरं सांगायचं म्हणजे माझं इथलं शिक्षण इथं 5वी आणि 6वी इथं झालं. 6वी नंतर माझ्या वडिलांचं ट्रान्सफर झालेलं नाशिकला. मी इकडे होते. पण गावासोबत सगळे मित्रासोबत शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे सर्वांसोबत आहे. बोलले आहे. शंकरपुडी गेला. बोरसुरीत राहणार आहे आणि माझा सध्या व्यवसाय शेती आहे. रवींद्र श्रीपती कांबळे आहे. मूळ गाव कोराळी आहे, परंतु मी मामाच्या घरी राहिलो. मामाच्या घरीच मोठा झालो. चांदोरीतून अपडाऊन करायचो. माझं शिक्षण MA DED, MA इंग्लिश, DED, BEd आणि PhD पर्शियंग आहे सर. आणि सध्या मी अहमदपूर तालुक्यामध्ये सहशिक्षक म्हणून 11वी-12वीसाठी कार्यरत आहे. येथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रमंडळींचे हार्दिक स्वागत व नामदेव पांडुरंग सोळंके चांदोरीकर. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. 12वी नंतर मी बिझनेस लाईनमध्येच आहे. खूप वर्ष मी 2020 पर्यंत औरंगाबादमध्ये बिझनेस केला. त्यानंतर मी आता 3-4 वर्ष झाले मी पुण्यामध्ये स्थायिक आहे. पुण्यामध्ये हॉटेल बिझनेसमध्ये मी आहे सध्या. सर्वांना नमस्कार. सर्वांनी वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा. कारण असं वाटत होतं की होईल की नाही. आम्ही जवळपास मेपासून ग्रुप तयार करायला सुरुवात केली होती. पण मेमध्ये बरेच जण म्हणले की येतील नाही येतील. तर सर्व मित्रमैत्रिणींचे पण खूप खूप आभार धन्यवाद. कारण खूप कमी लोक आले तर कार्यक्रमाला कधी शोभा येणार नाही. राईट. तर आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. माझं नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे तरी मी रिपीट करतो. शंकर गोविंदराव सोळंके. माझं MCA झालं. मी पुण्यातच आता म्हणजे राहिला आहे. बऱ्याचशा अप्स अँड डाऊन्समधून मी 2-3 वर्षात मागच्या गेलो. पण मला असं वाटत होतं की कुठंतरी आपण खूप वर्ष झाले भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, एकत्र आलो पाहिजे. बऱ्याच जणांचे कॉन्टॅक्ट्स पण नव्हते. सर्वांना एकत्र आणणं खूप मोठा जॉब होता. आम्ही लिटरली गाडीवर प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचे नंबर घ्यायचा प्रयत्न केला. प्रत्येकाला ग्रुपमध्ये ॲड केलं. ज्यांना व्हॉट्सअप नव्हता त्यांना पण निमंत्रण दिलं. तर सर्वांनी वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
नमस्कार, माझं नाव किशन दिगंबर मुगळे, माझं गाव चांदोरी. सध्या मी रायगड जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. मी जवळपास बघा 6 वर्ष म्हणजे डी.एड झालं माझं 9 ते 11 या कालावधीमध्ये. डी.एड झाल्यानंतर पहिल्यांदा आमची CET झाली, आपली TET. 2013 साली मी जे पहिली TET निघाली होती त्या TET मध्ये मला 103 मार्क होते. म्हणजे आजकाल बघा 90 मार्क मिळवण्यासाठी म्हणजे कित्येक जणांची 2% 3% निकाल आहे. त्या कालावधीत मला म्हणजे आपल्या सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळं आणि आपण म्हणजे केलेल्या प्रयत्नामुळं मी पहिल्या अटेम्प्टमध्ये 2 पेपर माझे निघालेले होते. 1ली ते 5वीच्या पेपरला मला 103 मार्क होते आणि जो 6वी ते 8वीचा जो विषय होता म्हणजे माझा गणित विज्ञान होता. 12वी सायन्स असल्यामुळं काय झालं बघा की गणित विज्ञान जो पाया माझा पक्का आपल्या हायस्कूल लेवलला झाला होता त्याचा मला फायदा झाला आणि जेवढ्या मी परीक्षा दिल्यात त्यामध्ये माझे शक्यतो गणितामध्ये आउट ऑफ मार्क मला मिळालेले आहेत. जे TETचा जो निकाल आहे त्याचा निकाल 2-3% निकाल आहे फक्त. त्या निकालामध्ये मी पहिल्या अटेम्प्टमध्ये 103 मार्क मला मिळालेले होते. अक्षरशः काही विद्यार्थी किंवा मित्र आहेत म्हणजे काही आम्ही जे बघितलेले आहेत त्यांना फक्त 2% 3% असा म्हणजे निकाल या ठिकाणी लागतोय TETचा. एक मिनिट बघा, म्हणजे अगोदर मी थोडक्यात बोलतो जरा. म्हणजे आमचं ज्यावेळेस डी.एड झालं 9 ते 11 कालावधीमध्ये माझं 12वी झालेलं होतं, 12वी सायन्स. नंतर ॲडमिशन घेते वेळा काय झालं बघा की गणित विज्ञान विषयामध्ये माझं 12वी सायन्स झाल्यानंतर गणित विज्ञानचे विषय मी पदवीधरसाठी घेतलं होतं. गणित विज्ञानमध्ये मला 95 मार्क होते आणि 2% 3% इतका TETचा रिझल्ट होता. त्याच्यामध्ये माझे दोन्ही पेपर पहिल्याच अटेम्प्टमध्ये निघाले होते. आणि माझं म्हणजे बघा काय BSc वगैरे नव्हतं तरी पण त्यावेळेस म्हणजे 12वी सायन्सला पण संधी होती आणि त्यावेळी माझं पहिल्या अटेम्प्टमध्ये दोन्ही पेपर या ठिकाणी निघालेले होते. आणि मी आज 6 वर्ष झालं रायगडला जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहे. आणि त्यापूर्वी 6 वर्ष मी आपली जी धाराशिव जिल्हा परिषद आहे तर शिपाई म्हणून 6 वर्ष काम केलेलं आहे. जवळपास 13 ते 25 एवढा कालावधी मी काम केलेलं आहे. एवढं बोलून म्हणजे मला ज्या गुरुजनांनी मला शिकवलं त्याचा निश्चितपणे माझ्या जीवनामध्ये फायदा झाला. सर्व गुरुजनांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपण सर्वजण आलात त्यामध्ये सर्वांना भेटून मला आनंद वाटला. थोडं माझ्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळे जर थोडासा लेट झाला असेल सर्वांची मी माफी मागतो. माझं नाव आहे मनीषा तिकडचं आहे मनीषा सुनील सोडले. मी राहते रांजणगाव, डिझायनर करते. माझे नाव आहे भाग्यश्री संजीव सूर्यवंशी. माझा बिझनेस आहे स्टेशनरी, पुण्याला राहते. मागणी आहे तिकडचं गोकर्ण आहे. माझं शिक्षण 12वी झाले आणि मी सध्या आशा कार्यकर्ती म्हणून काम करते गावामध्ये. शिवकरण गाडेकर, राहणार चांदुरी आणि सासरचं रंजना हरिश्चंद्र लहरे, राहणार मसलगाव. माझा बिझनेस आहे शिवणकाम आणि विणकाम, हस्तकला. माझं नाव इंदू श्रीरंग सोळंके, तिकडलं नाव आशा गणेश सोळंके. आशा गणेश सुरवसे. मी सध्या शिक्षिका म्हणून काम करते. माझं नाव झुंबर रमेश सोळंके, तिकडचं नाव शीतल श्रीकांत पाटील, हाऊसवाईफ. माझे नाव सुरेखा पांडुरंग पंडेके, तिकडलं आहे. इथलं सुरेखा विठ्ठल चिन्हे. मी घरकामच करते. माझं नाव अनिता राजेश पोहा, तिकडचं नूतन महादेव मोहिते. मी पिलारी स्थायिक आहे, मी गृहिणी आहे. नमस्कार सर्वांना. माझं नाव नागिन मनोहर मुगळे, राहणार चांदुरी. माझं सासरी नाव नागिन उद्धव बिराजदार, राहणार माझं सासरी आहे कोसूर, राहणार लातूर, हाऊसवाईफ. सर्वांना नमस्कार. माझे नाव शीतल बालाजी पाटील, माहेरचं. सासरचं नाव जयपाल शीतल जयपाल लिलाले, मी हाऊसवाईफ. सगळ्यांना नमस्कार. माझं पूजा शिवपुत्र म्हटला खुंटे, माहेरचं नाव आहे. सासरचं नाव पूजा धंदा सोलापूर आहे, मी लातूरला स्टे आहे, हाऊसवाईफ आहे. माझं नाव शकुंतला किसन चिलमे, दिलेलं घरचं नाव शकुंतला श्रीकांतरा देखील खंदारे. माझं राहायचं गाव नागोजी, कर्नाटकमध्ये दिलं. हाऊसवाईफ आहे. बाबूराव घंटे, माहेरचं आणि सासरचं आहे पूनम संतोष फुले, मी शिवण क्लास करते. शेख तौसम गुलाब इथला आहे आणि ससुराल शेख लतीफ गुलाब, मी तामिळमध्ये राहते, हाऊसवाईफ आहे. माझं नाव आहे शोभा विश्वनाथ कुलपुके. मी आता
इकडलं नाव आहे शोभा ज्ञानेश्वर फुलमंटे. मी आता सध्या शिवण क्लास घेते. नमस्कार. हॅलो, माझं नाव बालाजी लक्ष्मण कळसे. माझं ग्रॅज्युएट इथं औरातलं झालेलं आहे. थोडं मग प्रयत्न केलो पण लागली नाही त्या देवानं ती पोलीस भरती वगैरे. पण मी शेतीला सहाय्य करणारे कामं करतो टोटल. म्हणजे शेतकऱ्यासाठी फवारा मारणे, सोयाबीन काढणे, कटर मशीन लाकडं कापणे, परत काही महिलांना अडचण राहते दळण्यासाठी पिठात चक्की टाकलंय आणि मिरचू कांडप पण आहे सर. आणि लागलीच 15 दिवसात म्हणजे आपल्या तुळशीच्या बारसाला कधी आलो तर वडापाव पण आहे माझ्या. नंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची वेळ होती आणि ही प्रास्ताविक आता भाषण करत असताना शंकर सोळंकेने थोडंसं प्रास्ताविकात्मक भाषण केलं. मित्र हो, गेट टुगेदरची गरज काय? गेट टुगेदर कशासाठी करायचं नाहीये, तर ज्या जुन्या आठवणी आहेत, आपण वर्गात बसून शिकत असताना जे काही हसलेलं आहे, रडलेलं आहे, त्या जुन्या आठवणी तब्बल आपण 18 वर्षानंतर भेटतोय. 2007ला आपण 10वी पास आउट झालो. आपल्या घरी जायच्या प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या आहेत आणि विखुरले गेलो. मी अधूनमधून बऱ्याचशा मित्रांना भेटत राहिलो. किशन मोगळे तर माझा पहिलीपासूनचा बॅचमेंट आहे. लातूरला आम्ही सर दोघं MPSCची तयारी करायला होतो. तिथं आम्ही रूममेट होतोय. शंकर सोळंके सरांना त्यांनी थोडंसं मनोगत करावं. काही काही सोळंके सर. त्याच्यानंतर बालाजी कळसे मनोगत. प्राथमिक शाळा चांदोरी इथं झालं. 4ला इथं मी 8वीला आलेलो असताना 8वी 9वी तितकंसं आठवत नाहीये, परंतु 10वी आणि 11वी 12वीच्या आठवणी माझ्या हृदयामध्ये अजूनही तेवत राहिलेली आहेत. 8वीला 2-4 शिक्षकांचं आठवतं. घुमे सरांनी आम्हाला कविता शिकवलेली होती इंग्रजीमध्ये, द कुक्कू इज लेझी बर्ड. आणि ते असं शिकवत असताना सांगायचे, वाय द पोएट यूज सच टाईप ऑफ सेंटेन्स. असं ते त्या काळी बोललेलं वाक्य आजही आमच्या मेंदूच्या पटलावर तंतोतंत भरलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे विज्ञान विषयाचे शिक्षक होते आदरणीय श्रीमान मोरे सर. मोरे सरांचा आवाज खूप भारदस्त होता. आवाजूनच आम्ही घाबरून जायचो. x+y x-y म्हणल्यानंतर ते आमच्या डोक्याच्या वरून जात नाही. मित्र हो, मी तुम्हाला सांगतो, मेंदूचा विकास होत असताना आपण 8वीला इथं आलेले असताना आपलं वय होतं फक्त 14 वर्ष वय आणि बऱ्याचशा संकल्पना कळायच्या नाहीत. आणि मग ते विज्ञानचा विषय शिकवायचे, मॅथ शिकवायचे. विज्ञान शिकवलेलं असताना इलेक्ट्रॉन शिकवलं, न्यूट्रॉन, प्रोटॉन, अणूंची संरचना, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, प्रोटॉनचा शोध कोणी लावला, हे सरांचे आजही आमच्या हृदयाच्या पटलावर ते तंतोतंत कोरलेलं आहे. श्रीमान आपल्या संस्थेचे अध्यक्ष तेव्हा त्या काळचे प्राचार्य उगले सरांना मराठी शिकवायचे. सर, तुमचा जो युद्धनाथ थत्तेंचा पाठ आहे, युद्धनाथ थत्ते असे म्हणतात, असे जे तुमची अध्यापनाची शैली आहे ते शब्द अजूनही आमच्या कानामध्ये गुंजलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतोय. 9वीमध्ये थोडंसं काही शिकलेलं आठवत नाहीये, परंतु 10वीला मात्र शिंदे सर होते माळेगावचे इंग्रजी विषयाचे शिक्षक. आणि मग इथं थोडंसं शिस्त भीती वाटायची, छडी घेऊन थांबायचे, रपारप चटके द्यायचे. प्रार्थनेला आल्यापासून लेट कमर्स जे आहेत, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं शिक्षा व्हायची. म्हणजे शाळा भरल्यापासून शाळा सुटेपर्यंत 2-3 शिक्षकांचा वचक आमच्यावर खूप जबरदस्त होता. ते सर आले म्हणले की आम्ही पळून जायचो. आणि मग सर इंग्रजी शिकवत असताना एक पाठ होता सर, शिंदे सर, आदरणीय श्रीमान शिंदे सर, द फादर, एक मुलाचे आणि त्या याची स्टोरी होती, मुलगा आणि त्याचा वडील. फादर, डिड यू टेल मी हॉनेस्टली आय कॅन एव्हर बी अ डॉक्टर, असा तुम्ही आम्हाला पाठ शिकवला होता. तो ब्लाइंड मुलगा होता. मी या जगामध्ये डॉक्टर बनवू शकतोय का? त्यावेळेस त्या वडिलांनी जे उत्तर दिलं, एवढं तुम्ही वर्णात्मक आम्हाला शिकवायचो. ह्या ज्या आठवणी आहेत, आता मी काय पाठ केलेलं नाही, काय नाही. मी 8वीमध्ये काय शिकलं, 9वीमध्ये काय शिकलं, 10वीमध्ये काय शिकलं, 11वीमध्ये काय शिकलं आणि 12वीमध्ये मी असे 5 वर्ष होतो. बाकीचे कोणी होते कोणी नव्हते. आणि मग हे जे शिंदे सरांची शिकवण्याच्या अध्यापन पद्धतीचा जी पगडा आमच्या मेंदूवर पटला, त्यामुळे आज बरेचसे विद्यार्थी, कोणी फार्मासिस्ट झालेला आहे, कोणी IT इंजिनियर झालेला आहे, मी शिक्षक झालेलो आहे, असे कोणी. आणि शिक्षण घेणं म्हणजे नोकरी कमवणं हा उद्देश नाही आहे, तर चांगला माणूस बनून त्यानं चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं हा सुद्धा शिक्षणाचा हेतू आहे. आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी ही शिक्षणाची शिदोरी आपल्या गुरुवर यांनी आपल्याला जे 8वी 9वी 10वीमध्ये दिलेली आहे ती निश्चितपणे उपयोगाला पडते. त्याच्यानंतर सुडे सर आम्हाला मराठी शिकवायचे. सर, तुम्ही शिकवलेले व्रत जे आहेत
आर्यावर्त आहेत, मात्रावर्त आहेत, तुम्ही शिकलेला अनुप्रास अलंकार, पुन्हा मी MPSCचा अभ्यास केला, पुन्हा मग ते शिकवल्याचं वाचत असताना अरे बापरे, हे सरांनी आम्हाला 10वी मध्ये सांगितलं होतं. हे क्लिक होत गेलं. मी MPSC केलो, किशन मुगळे माझ्याबरोबर होता, मी किशन मुगळे लातूरला स्थायिक झालो 12वीच्या नंतर, DED केलं आणि DED केल्याच्या नंतर मग आम्ही बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा द्यायला गेलो. MPSC मध्ये हे जे काय हायस्कूलने शिकलेलं नॉलेज आहे हे आमच्या खूप खूप कामाला आलं. त्याबद्दल मी सर्व गुरुवर यांचा ऋण व्यक्त करतो. त्याच्यानंतर अजून सांगायचं झाल्यास सुडे सर आम्हाला ते मराठी शिकवायचे, अतिशय पुन्हा गृहपाठ लिहायला लावायचे, वर्गपाठ लिहायला लावायचे. वह्या नाही आणली की छड्या, ती पांढरी छडी होती. बिराजदार सर इथं योगायोगाने उपस्थित झालेले नाहीत. बिराजदार सर मॅथ शिकवायचे आणि असं फास्ट एवढं एकदम व्हायचं की किंवा आमची समज कमी असेल त्यावेळेस आणि मग ती छडी रप्पू होती. मी काहीतरी विचारले की मग असं मी दडवून बसायचो खाली. आणि माझे काका इथं गायकवाड सर कर्नाटकमध्ये इथं संस्थेमध्ये अगोदर होते, त्यांचा परिचय अगोदर झालेला होता. कांबळे उत्तर सांगल म्हणायचे. मला अजून भीती वाटायची आणि मग ते थोडंसं मॅथ माझा कच्चा विषय होता म्हणून मॅथमुळं आपण काय आवडता विषय नसल्यामुळं तिकडं काही जास्त डोकं घातलं नाही. मी इंग्रजीमध्ये इंग्लिश केलो दयानंद कॉलेजला, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच करिअर करतोय. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर टोकले सर थोडंसं 9वीला 10वीला आल्याच्या नंतर इथं संस्थेमध्ये आलेले होते आणि ह्या सगळ्या गुरुवरांचा आम्हाला मोलाचा वाटा. आम्ही आज यशवंत झालेले आहेत. नोकरी लागणे हा उद्देश नाही पोरो, व्यसनामुक्त जीवन जगता येणं, वाईट विचारांची मुक्त करून वाईट विचाराला बळी न पडता असे विचार सोडून देऊन जीवन जगता येणं म्हणजे हे सुद्धा शिक्षणाचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. आणि या सोबतच आम्ही सगळे मित्र मैत्रिणी अशा प्रकारचं जीवन जगत आहोत. यासाठी आपल्या शाळेचा वाटा खूप खारीचा आहे आमच्या जीवनामध्ये. त्याच्यानंतर सांगायचं झालं, शिंदे सर आम्हाला मासपेटी घ्यायचे आणि मग त्या ग्राउंडवर घेतलेले असताना ते ढोल वाजवत किंवा असं तसं किंवा कोणी जर कुब्बड काढून बसलेला असेल तर त्या ढोलाच्या ते काय म्हणतात त्याला त्याच्यावर रपकन पाठीत मारायची. जेणेकरून स्काउट गाईडचा पिरियड होता, स्काउट गाईडचं प्रमाणपत्र मला मिळालेलं आहे आणि त्यानंतर बऱ्याचशा माझ्या मित्रमैत्रिणींना पण मिळालेला असेल. जो क्लासचा स्पोर्टचा जो पिरियड होता ताशिका होती 10वी अ आणि ब, आम्ही धप्पानधुप्पी खेळायचो. 10वी अ वर्सेस ब असं आमची मॅच चालायची. त्या बॉलनं आम्ही मारत खेळत रडत पडत कुणाचे वाद व्हायचे, विवाद व्हायच्या. या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तब्बल आपल्याला मित्र 18 वर्ष लागलेली आहेत. गेल्या वर्षीपासून गेट टुगेदर करण्याचं चालू आहे, परंतु त्याचा योग 24 ऑक्टोबर 2025ला आला. सर्व शिक्षकांनी श्रीमान उगेले सरांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली, टोके सरांनी परवानगी दिली. याबद्दल मी सर्व आमच्या मित्रमैत्रिणींच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि त्याच्यानंतर माझी 11वी 12वी झाली. मी इथंच होतो आर्य विद्यालय. 12वी मधून मला 71% पडलं होतं. त्यावेळेस 73%चा कोणतर मुलगी विद्यार्थिनी होती, माझ्या काय लक्षात नाही नाव. 73% पडलेले होते. आणि पुन्हा मग मी DED केलो, स्पर्धा परीक्षा केली, MPSC केली, PSI 2017ची मेन्स दिली. मेन्समध्ये मला चांगल्या प्रकारचे मार्क्स पडले नाहीत. मेरिटમાં जरा जास्त गेलं, 107 गेलं मला पडले होते. 90 17 मार्कांनी हुकलो. त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं. त्याच्यानंतर मी DED केलो. DEDच्या नंतर स्पर्धा परीक्षा TET मी मुगळे सर सोबत होतो. दोघंही TET 2013ची पास झालो होतो. पहिली TET होती त्यावेळेस त्याचा निकाल होता फक्त महाराष्ट्रामध्ये 2%. परंतु शासनानं काही भरती काढली नाही सर. 13ला काढली नाही, 14ला काढली नाही, 15ला काढली नाही, 16ला काढली नाही, 17ला पवित्र पोर्टल लागू केलं ऑनलाईन शिक्षक भरतीसाठी. त्याच्यानंतर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, पुन्हा मग मी BED केलो, MA इंग्लिश केलं दयानंद कॉलेजला आणि आज एका चांगल्या संस्थेमध्ये कामावर रुजू आहे. या माझ्या जीवनामध्ये माझ्या शाळेचा वाटा खूप मोलाचा आहे. त्याच्यानंतर आम्हाला मोरे सर शिकवायचे. मोरे सरांचं थोडंसं विषय जमलिंग व्हायचं आम्हाला. 8वीला हे एक विषय शिकवायचे, पुन्हा 10वीला वेगळा विषय शिकवायचे. मला वाटतं इतिहास विषय शिकवायचे 10वीला. आणि इतिहासामधून आधुनिक भारताचा इतिहास, जे काही राज्यक्रांती आहे, रशियन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, बाबू गेनूचं बलिदान असेल, या 1857चा उठाव असेल, हे जे मोरे सरांनी सांगितलेलं आहे. अजूनही मी पुन्हा ते MPSCचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राचा इतिहास वाचल्याच्या नंतर मला शाळेत शिकवलेलं आठवलं आणि त्यामुळंच मी प्री परीक्षा पास झालो होतो. MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची. थोडंसं बॅड लक म्हणा किंवा PSI पदाला माझी वर्णी लागू शकलेली नाही, परंतु आता शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. या माझ्या जीवनामध्ये शाळेचं, माझ्या गुरुवर्यांचं अमूल्य असं योगदान आहे.
ज्यांचे अजून नावं इथं घेतले त्यांचे योगदान आहेत, ज्यांचे नावं घेतले नाहीत त्यांचे सुद्धा आमच्या जीवनामध्ये खूप मोठं योगदान आहे. 11वी 12वीमध्ये आम्हाला सावरे सर होते, उदासे सर होते, त्याच्यानंतर सातपुते सर होते. आमच्या कार्यक्रमामध्येच आमचे मोरे सर आणि सातपुते सरांनी इथं हॉस्टेल चालू केलं होतं. परगावच्या मुलांना बाहेरून जाणं येणं करणे हा जो चांगला उद्देश आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उद्देश, हा उद्देश त्यांनी मनाशी बाळगून या ठिकाणी हॉस्टेल चालू केलं होतं. परंतु दुर्दैवानं ते हॉस्टेल चाललेलं नाही. वेगवेगळे त्याच्यासाठी कारणं असतील. सातपुते सर आज हयात नाही आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे. आणि पुन्हा उदासे सर आम्हाला काय सोशल सायन्स, सामाजिक शास्त्र, पॉलिटिकल सायन्स शिकवायचे. सावरे सर मराठी आणि इतिहास शिकवायचे. सावरे सरांचं ना आमचं थोडंसं अध्यापनाच्या माध्यमातून बरंचसं डिस्कशन व्हायचं. सर हे असं नाही असं आहे, असं मी सरांना 2-3 वेळेस वर्गामध्ये शिकवत असताना बोललो होतो. आणि त्याच्यानंतर मग उदासे सर आम्हाला पॉलिटिकल सायन्स आणि सोशल सायन्स शिकवायचे. असं 11वी 12वीचं माझं शिक्षण इथं झालं. त्याच्यानंतर मी बऱ्याचशा बिरादर सरांना, उगले सरांना माझ्या काकाच्या माध्यमातून भेटलो होतो, शाळेवर सुद्धा आले होतो. आणि या सर्व शिक्षकांचं योगदान आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सारखंच आहे. आता शिक्षणामुळे कोणी फार्मासिस्ट झाला, कोणी इंजिनियर झाला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडंसं तेवढं काही समजून घेण्याची गरज नाही. त्याची पात्रता असते, त्याचे प्रयत्न असतात. शिक्षणाचा उद्देश काय आहे? फक्त चांगला माणूस म्हणून जगता येणे हा एवढा उद्देश आहे. नोकरी, व्यवसाय हा दुय्यम उद्देश आहे. त्यामुळं कोणी असं मानून घ्यायचं नाहीये. जाता जाता मी एवढंच सांगतो, किंवा या कार्यक्रम भरला, गेट टुगेदर 24 ऑक्टोबरला मान्यता मिळाली, त्याबद्दल मी सर्व मान्यवर मंडळीचं, माजी प्राचार्य, आता सध्याचे चालू प्राचार्य श्रीमान तोकले सर, सगळ्यांचं इथं आल्याबद्दल, वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. यानंतर मी माझं भाषण संपवतो. किशन मुगळे सर बोलता का? नको. आणि माझं बघा शाळेमध्ये असताना पण सर्वांना कल्पना होती, मला म्हणजे अभ्यासामध्ये बघा गणित हा विषय मला आवडायचा. आता सर्व शिक्षकांचे विषय आणि गणिताचे शिक्षक जे होते ते सर्व शिक्षक मला आवडतात. पण कसं थोडंसं गणिताचा म्हणजे आपल्याला विषय आवडला की शिक्षक सुद्धा आवडायचे. आणि 3 वर्ष बघा, 1 वर्ष मोरे सर होते, दुसऱ्या वर्षी तोकले सर होते आणि तिसऱ्या वर्षी बिरादार सर. म्हणजे चतुकडीमध्ये म्हणजे गणिताचे जे शिक्षक लाभले सगळे जे शिक्षक होतं, सर्व शिक्षक काय करायचे, मला थोडंसं म्हणजे मला जो आजार होता म्हणजे गणितामध्ये चांगला हुशार होता, बाकी पण थोडं अभ्यास होतात. मग काय व्हायचं, माझं कधी गृहपाठ वगैरे जे असायचं ते वेळेत नसायचं. मग त्यावेळेला सर्व शिक्षक मला थोडंसं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सहानुभूती दाखवल्याने माझ्याकडून म्हणजे मला थोडंसं हे व्हायचं, माझं कधी वेळेवर तेवढा कधी व्हायचा नाही. पण एक चांगलं म्हणजे मार्गदर्शन प्रत्येक वेळी मला सर्व शिक्षकांचं लाभलेलं आहे. आणि आपले जे शिक्षक आहेत ते अक्षरशः म्हणजे माझे वडील सुद्धा याच शाळेमधून शिकलेले आहेत, उगले सरांचे विद्यार्थी आहेत. म्हणजे आमच्या 2 पिढ्या जवळपास म्हणजे सरांचे विद्यार्थी म्हणजे आपल्या शाळेचे विद्यार्थी आम्ही आहोत. आणि लहानपणापासून बघा म्हणजे गणित हा विषय सर्वात आवडीचा. आणि बाकी जे पण विषय आहेत म्हणजे इंग्रजीचा जो विषय होता म्हणजे आमचा विषय इंग्रजी आमच्या वेळेस 5वी पासून सुरुवात होती आणि 8वीला आलो त्यावेळी घुमे सर होते. आणि त्यावेळी ग्रामर जे होता म्हणजे 8वीमध्ये पहिल्यांदा म्हणजे सरांनी शिकवलेला टेन्स इतका छान आठवतो, तो आज सुद्धा कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहिलेला आहे. म्हणजे कुठे बोलताना असेल किंवा अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि माझा 10वीतला एक किस्सा मला या ठिकाणी सांगावा वाटतं. अशाच प्रकारे आज ज्याप्रमाणे मला प्रॉब्लेम झाला तसा 10वीमध्ये मला एकदा परीक्षेच्या दरम्यान प्रॉब्लेम झाला होता आणि सर मला सोडायला आले होते, मला आठवते अजून पण. आणि माझी काळजी म्हणजे सर पण मला म्हणजे सर्व सर कधी जर गृहपाठ जरी समजा वेळेवर नाही झाला तर मला म्हणजे चांगलं म्हणजे मार्गदर्शन करायचे, त्यांनी मला सहकार्य केलेलं. सर्व शिक्षकांचं आम्हाला म्हणजे मार्गदर्शन कायम लाभलेलं आहे. आणि त्यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्या गणितामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मार्क होते चांगल्या पद्धतीनं मार्क राहिलेले आहेत. आणि मी बघा की 12वीची CET आताच मी सांगितलेलं 130 मार्क मला त्यावेळी होते. नंतर म्हणजे त्यावेळी काय झालं की आपल्याला पुढे जो निर्णय घ्यायचा आहे अनेक परिस्थितीमुळे असेल किंवा माझ्या आजारपणामुळे पण म्हणजे तो थोडासा हे झाला. तर आणि मी 11वी 12वीला खेळगाव होतं म्हणजे पासिंगचं हे नव्हतं, परंतु CETची जी तयारी झाली होती म्हणजे सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस म्हणून एक सर होते, सायन्समध्ये मला 130 मार्क अतिशय चांगल्या पद्धती त्यावेळेस होते. आणि नंतरचं जे करिअर आहे तिथं महत्त्वाचा जो टप्पा होता त्यावेळेचा जो निर्णय होता तो माझ्यामुळे चुकला होता. म्हणजे काय झालं होतं बघा की 12वी झाल्यानंतर घरच्यांना मला करायचं होतं फार्मसी, पण घरच्यांना वाटायचं की इंजिनिअरिंग करावं म्हणजे फार्मसीबद्दल तेवढं म्हणजे हे नव्हता विषय. आणि जर समजा आर्थिक परिस्थिती चांगली असती
BAMS BHMS वगैरे त्यावेळी लागू शकला असता. 157ला काहीतरी MBBS क्लोज झालं होतं आणि म्हणजे अभ्यास चांगला होता, पण वडिलांना काय वाटायचं, मला जो प्रॉब्लेम होता की त्या क्षेत्रामध्ये मी करू शकतो. त्यापेक्षा एक रिलॅक्स क्षेत्र कोणतं, शिक्षण क्षेत्र जे आहे 10 ते 5 ड्युटी म्हणजे असं अतिशय चांगलं. आणि मी इकडं आता इथं मला आज सर्वांसमोर प्रॉब्लेम आला एक, म्हणजे सर्वांसमोर हे झालं. अगोदर बघा मी DEDला असतो, अधूनमधून तो प्रॉब्लेम आहे. कोकणामध्ये जाऊन मला 6 वर्ष पूर्ण झालेत, तर 6 वर्षामध्ये कोकणात मला एकदा सुद्धा आलं नाही. आज इथं सर्वांसमोर जे झाला, मला आणखी एक सांगा वाटतं की माझ्या लग्नात सुद्धा मी 3 मला वाजले होते. लग्ना दिवशी सुद्धा मी पडलो होतो. आमच्या गावातल्या सर्वांना ते माहिती आहे. जो आहे तो प्रॉब्लेम परमनंट आहे, त्यामुळे त्याबद्दल काय नाही. आणि थोडा जो वेळ होता, आता मी बोलत असताना सुरुवातीला हे झालं, थोडा काही कालावधीसाठी हँग होतो. थोडक्यात म्हणजे मला त्या पूर्वीचं आठवतंय, नंतरचं आठवतंय, त्या कालावधीतलं मला काहीच आठवत नाही. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं नोकरी चालू आहे. आणि आता काही कालावधी 1 वर्ष 1.5 वर्ष माझ्याकडे मुख्याध्यापक म्हणून तात्पुरता चार्ज होता. माझी शाळा जे थोडं 2 मिनिटं शाळेबद्दल बोलणार आहे मी. आणि बघा 27 इतका पट माझ्या शाळेचा, अगोदर 14 होता, त्या वर्षी 27 झाला होता. आता नवीन बदलीमध्ये शिक्षक आले. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उगेले सर, प्रमुख पाहुणे म्हणून आमचे भाऊ व्यंकटराव पाटील, तसेच या स्टेजवर स्थानापन्न झालेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री तोकले सर, ज्येष्ठ शिक्षक श्री निंगाले सर, श्री शिंदे सर आणि माझे सर्व सहकारी श्री सावरे सर, मोरे सर, मोरे VD सर, मोरे SG सर, घुमे सर आणि येथे बसलेले जगदाळे मामा, तसेच 2006 आणि 7 या शैक्षणिक वर्षातले विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्वप्रथम आपण या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी आपण येथे जमलेले आहोत. आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपण इथे आलेले आहोत. आपण सगळ्या या व्यस्त जीवनातून वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच अतिशय इतका सुंदर कार्यक्रम पार पाडल्याबद्दल मी संयोजक जे कोणी मुलं आहेत, ज्यांनी कोणी या कार्यक्रमासाठी खूप प्रयत्न केला, अक्षरशः आम्ही सुद्धा या कार्यक्रमाने भारावून गेलो. त्याबद्दल या संयोजनकाचे, त्यामध्ये शंकर असतील, किशन असेल, कळशे असतील किंवा काही मुली असतील त्याच्यामध्ये, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. खरं तर आता हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात, कारण 10वीहून बराच काळ गेला. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या गावात राहतात, काही आजही इथंच आहेत. या सर्वांना गोळा करणं, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. या सगळ्यांना एकत्र करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. तरी सुद्धा सांगितलं शंकरनं, जवळजवळ मे पासून आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे 6 महिन्याचा काळ गेला हे सगळ्यांना एकत्र करण्यासाठी, आणि आज तो सुवर्ण दिन आला. खरंच चांगलं वाटलं. खरं तर गेट टुगेदर कार्यक्रम केवळ एकत्र जमण्याचा नसून आपल्या स्नेह संबंधांना काय कधी 10वीला होऊन गेला, आपण 10वी पासून आपण दूर गेलो आणि तेव्हापासून आपले स्नेह दुरावत चाललेला होता. या स्नेह संबंधांना एकत्र अधिक घट्ट करण्यासाठी परत एकदा आपण हा गेट टुगेदर कार्यक्रम केला. आणि या परत आता इथं झालेल्या ज्या गोड आठवणी येतात त्या घट्ट सगळ्या बांधून आपण काय करायचा, या कार्यक्रमाला एक सुंदर सोहळा म्हणून तयार करायचा. आज प्रत्येकाच्या मनामध्ये घरी गेल्यानंतर आपल्याला, आता तुम्ही 10वी झाल्यानंतर बाहेर पडलात, सगळ्यांची लग्न झाली जिकडं तिकडं, प्रत्येकाला आपापल्या निवांत क्षणी वाटतं की आपल्या बॅचमध्ये असणारे मुलं काय करत असतील, कोण कोण काय करत असतील. कोण नोकरीला असेल, कोण व्यवसायात असेल, कोण बिझनेसमध्ये असेल, कोण शेती करत असेल, कोण आनंदी असेल, कोण दुःखी असेल, कोण पुढे गेलेला आहे, कोण मागे राहिलेला आहे, याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आणि प्रत्येक जण आपण कोणीतरी आपला एक मित्र भेटला त्याला विचारतो, हा काय करतो, ती काय करते, हे सगळ्यांना उत्सुकता असते.
आणि या उत्सुकतेचं उत्तर मिळतं ते तुम्हाला या गेट टुगेदर कार्यक्रमात. याचं उत्तरच इथं मिळतं. म्हणजे इथं सगळ्यांचा तुमचा परिचय होतो आणि सगळे इथं भेटल्यानंतर एकमेकांना चर्चा करतात. मग कळतं की आपल्या बॅचचे विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यानंतर आता काही आम्हाला बरेच मुलं भेटतात, भेटीगाठी होतात, गावात भेटतात, काही शहरात भेटतात. परंतु असं आहे की मुली ज्या 5वी पासून 10वी पर्यंत इथं यायच्या, दररोज भेटायच्या, दररोज रेग्युलर यायच्या न चुकता, पण 10वी झाली की अचानकच गायब. पुन्हा त्यांचा कधीच आमचा संपर्क नाही. आज तब्बल या मुलींना 18 वर्षानंतर मी बघतोय. त्याच्यात काही मुलं आहेत जे 18 वर्षानंतर मी आज त्यांना भेटतोय. म्हणजे एवढा मोठा गॅप पडला आपल्यामध्ये. त्याच्यामुळे ओळखणं सुद्धा अवघड झालं त्याच्यामध्ये. आता खरं तर कसं आहे, आम्हालाही मुलांची उत्सुकता असते की आमच्या हाताखालून शिकलेले मुलं काय करतायत, याची सुद्धा आम्हाला उत्सुकता असते की कोणते मुलं काय करतायत हे सगळे आम्हालाही कळावं. एखादा मुलगा भेटला की म्हणतो तो काय करतो, हा काय करतो. त्याच्यामुळे काय होतं, अशा या गेट टुगेदर कार्यक्रम केल्यानंतर आमच्याही मनाला समजतं की बाबा कोणते मुलं कुठपर्यंत पोचलेले. गेल्या वर्षी 2005-06चा गेट टुगेदर कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस सगळ्या मुलांचा जेव्हा परिचय घेतला, माहिती घेतली, की असं लक्षात आलं की बरेच मुलं यशस्वी झालेले होते. त्याच्यात जवळजवळ 10 लाखाच्या पॅकेज पासून 40 लाखाच्या पॅकेज पर्यंत कंपनीत काम करतात ते. त्याच्यानंतर काही व्यवसायामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेले होते, काही शेतीमध्ये आहेत तेही यशस्वी झालेले आहेत. तेव्हा आम्हालाही सुद्धा आनंद वाटतो. ते सगळं ऐकल्यानंतर आम्हालाही वाटतं की बाबा आपण जे काही शिकवलं त्या शिकवल्याचं काहीतरी सार्थक झालं. आता शिकवत असताना बऱ्याचदा मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी मार सुद्धा द्यावा लागतो. परंतु तुमच्या काळातला मार देणं आणि त्या काळच्या विद्यार्थ्यांची नम्रता खूप वेगळी होती. कितीही मारलं तर मुलं एक शब्द सुद्धा उलटा बोलत नव्हते. काळ बदलला, सगळ्यांना मुलं एकुलती एक लाडकी झाली. आई वडिलांनी सध्या सांगितलं की आमच्या मुलांना मारू नका. आणि आता जर आम्ही कुणाला रागावलो आणि छडीनं मारलं तर ते मनात राग कायम धरू लागले आणि कुठं बाहेर भेटलं तरी ते नीट बोलायची तयारी नाही त्यांची. म्हणजे एवढा उद्धटपणा आजच्या विद्यार्थ्यामध्ये आला, तेव्हाच्या विद्यार्थ्यामध्ये हे नव्हतं. तर काय अतिशय सुंदर हा कार्यक्रम यांनी केला. आता बरेच मुलं काही जॉबवर गेले, काही जिकडे तिकडे गेले. त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम करण्यासाठी या लोकांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे, त्या विद्यार्थ्यांचे, त्या विद्यार्थिनींचे खूप खूप कौतुक करतो. त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलं आणि आम्हाला जे काही इथं सन्मान मिळाला आणि जे काही 2 शब्द बोलायचे आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना विद्या कळत नाही, त्याच्यामध्ये थोडेसे बारकावे आहेत. थोडंसं पोलाइटली शिक्षा व्हायला पाहिजे, शिक्षेशिवाय विद्यार्थी सुधारत नाहीत. याच्यानंतर भाषण किंवा मनोगत व्यक्त करणारे आदरणीय शिंदे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उगिले सर, सध्याचे शाळेचे प्राचार्य श्री तोकले सर, सचिव श्री आमचे भाऊ व्यंकटराव पाटील, तसेच आज शाळेमध्ये कार्यरत असलेले सर्व शिक्षक, तसेच सेवानिवृत्त झालेले आमचे सहकारी मित्र, शाळेतले सेवक आणि या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी अगदी पेटून उठल्यासारखं 6 महिन्यापासून प्रयत्नामध्ये असलेले 2006-07 या बॅचचे सर्व
विद्यार्थी, मुलं आणि मुली. त्याच्यामध्ये कोण पुढे असेल, कोण पाठीमागे असेल, परंतु सर्वांनी सहकार्य नोंदवलं आणि याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सामील झाले. खरं वास्तविक आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये आपण एकमेकापासून खूप दुरावत गेलो आणि मोबाईलनं मात्र एकत्र आलो. परंतु मला असं वाटतंय की प्रत्यक्षात भेटल्याच्या नंतर जो काही आनंद आहे, जे काही आपलं मन मोकळं होतं, जे विचारांची देवाणघेवाण होते, जे सुखदुःख ऐकायला मिळतं, जे यश अपयश आपल्याला आपल्या कानी पडतं, त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो मोबाईलवर तासनतास जरी आपण बोललो, व्हिडिओ कॉलिंग जरी केली तरी त्याच्यामध्ये ते समाधान लाभत नाही जे प्रत्यक्षात भेटी अंती लाभतं. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आम्ही त्या बॅचला 6-7च्या बॅचला आम्ही विषय शिकवले, विषय शिक्षक म्हणून. त्याच पद्धतीनं शारीरिक शिक्षक म्हणूनही काम केलं आणि ते काम करत असताना 1 ऑक्टोबर 1990ला ज्यावेळेस या शाळेमध्ये मी जॉईन झालो सहशिक्षक या पदावरती, अगदी झोकून देऊन काम केलं. शाळेमध्ये आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना मनमुराद अगदी परिश्रम घेऊन त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांना शिकवणं, वेळेवर येणं, शिस्त लावणं आणि शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या अभ्यासासोबत जे जीवन जगण्यासाठी संस्काराचं ज्ञान लागतं तेही विद्यार्थ्यांना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शिक्षणाची एक बाजू आहे ती म्हणजे पुस्तकी ज्ञान, पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, सिलेबस, परीक्षा, आणि दुसरी बाजू आहे चांगले संस्कार, चांगलं वळण. ही नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि या दोन बाजू पूर्ण झाल्याच्या नंतर एक पक्कं नाणं तयार होतं जे की चलनामध्ये असतंय. तर हे करत असताना ज्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आमचं फार मोठं स्वागत, कौतुक आणि आमच्याबद्दलची प्रेम भावना आल्याच्या नंतर आज बरोबरीला राहिलेले विद्यार्थी 18 वर्षानंतर भेटतात. यातले फक्त 5 ते 10% विद्यार्थी आम्ही ओळखू शकतो. बाकीचे मुलं मुली आम्ही ओळखू शकत नाही. जरी आमच्या हाताखाली 1 वर्ष शिकले काय, 2 वर्ष शिकले काय, 4 वर्ष शिकले काय, इव्हन 5वी पासून जरी असतील तरीही त्यांना आम्ही आज ओळखू शकत नाही. कारण त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या शरीरयष्टीमध्ये, त्यांची वेशभूषा, त्यांची केशभूषा, त्यांच्यासोबत असलेले छोटे छोटे पिल्ले हे आम्ही काही ओळखू शकत नाही. आणि खरं म्हणजे ती परत जुनी आठवण पुन्हा या शाळेमध्ये आपण एक शिक्षक या पदावरती काम करतोय की काय, आणखीन त्यावेळेस दिलेली शिदोरी या विद्यार्थ्यांची खरीच संपलेली आहे. थोडीशी आणखीन शिदोरी या त्या बॅचच्या शिक्षकाकडून, आजी माजी शिक्षकाकडून परत एकदा थोडंसं भांडवल प्राप्त करावं आणि तो करण्याचा योग म्हणजे हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे मला असं वाटतंय हे आहे अगदी आपण सर्व शेतकऱ्यांची लेकर आहात. हा कासरा आहे, कासरा बैलाला बांधलेला. म्हणजे इकडं तिकडं तास सोडून कोणकर जाऊ नये, सरळ लाईनवर राहावं म्हणून काही पॉईंट ओघामध्ये काढलेले आहेत. तुमच्या पुढे बोलायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो. त्या मानानं बराचसा वेळ झालेला आहे आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला सर्वांचं स्वागत करण्यासाठी. आणि त्यामुळं थोडंसं आटोपशीर बोलतो. मला असं वाटतं नवचैतन्य व ऊर्जा देणारी ही भेट आहे. ही भेट कशी आहे? आमच्या या उतार वयामध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षक, त्यांना नवचैतन्य देणारी आहे, एक नवी ऊर्जा देणारी ही आपली भेट आहे सर्वांची. आणि खरंच या भेटीनं माझ्या अंगावरती रोमांच उभे राहतात.
मी खूप भारावून गेलो आहे. बऱ्याचशा अंशी मी पॅनिक पण झालोय, भावनिक झालोय. शंकर मुगळे म्हणा किंवा किसन मुगळे म्हणा आणि बाकी सर्व विद्यार्थी बरेचसे, शंकरकडे पाहिल्याच्या नंतर थोडंसं मनाला म्हणजे अगदी तो शब्द, ती आकृती, ती फिगर पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाला लागली. किसनगड पाहिल्याच्या नंतर एकदा दोनदा मागे भेट झाली होती, परंतु प्रकृतीला सांभाळून आज कोकणामध्ये तो चांगल्या प्रकारचं काम करतोय, नोकरी करतोय शिक्षक या पेशावरती. आणि बरेचसे शिक्षक एवढे नम्र, विद्यार्थी एवढे नम्र झाले की जणू काय ते आज शाळेमध्येच आलेले आहेत. आपण 10वी मध्ये शिकतोय आणि आमच्या पाया पडायला लागले. ती त्यांच्या अंगी असलेली नम्रता आहे. त्याने दाखवून दिले, सर तुम्ही जे आम्हाला शिकवलात, आमच्यावरती जे संस्कार केलात, तो गुण आम्ही अद्याप जोपासलेला आहे. ते रोप आणखीन आम्ही वाढवत आहोत आणि आमच्या मुलाबाळावरती, येणाऱ्या पिढीवरती, भाऊ बहिणी यांच्यावरती आम्ही अशा प्रकारचे संस्कार करत आहोत. त्याचं हे प्रतीक आहे. व्यक्ती किती जरी मोठा झाला, ज्ञानाने किती जरी मोठी डिग्री घेतली तरी विद्या विनयेन शोभते. ज्याच्या अंगी नम्रता आहे त्याच्याकडे असलेली विद्वत्ता ही अधिक शोभून दिसते. पुढे जात असताना मागे वळून पाहणे, त्याला आपण सिंहावलोकन म्हणतो. आपण पुढे किती जरी गेलो तर आपण कोणत्या वाटेने आलो, कोणत्या शाळेमध्ये शिकलो, कोणत्या गुरुजनांनी शिकवले आणि त्या शिक्षणाचं लोन घेऊन आपण कुठेपर्यंत पुढे गेलो, ते थोडंसं मागे वळून पाहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्यासाठी म्हणून आपण आज एकत्र आलो आहोत. संसार म्हणजे तरी काय असतो? यश अपयश, सुख दुःख, सुख आणि दुःख या गोष्टी तर चालत राहतील. शेवटी आयुष्य काय आहे हो? एक कवी म्हणतो, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतरी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. असं कवीने या ठिकाणी म्हटलेलं आहे. सुख दुःख तर संसारामध्ये राहणार. जसा ऊन सावलीचा खेळ आहे, सूर्योदयानंतर सूर्यास्त, सूर्यास्तानंतर पुन्हा सूर्योदय, ही जशी प्रक्रिया नैसर्गिक आहे त्या पद्धतीनं ही प्रक्रिया चालत असते. फूल वेलीपासून वेगळे होते तरी त्याचा सुगंध दरवळत राहतो. फूल वेलीपासून वेगळे होते तरी त्याचा सुगंध दरवळत राहतो. तद्वतच शाळेपासून तुम्ही दूर गेलो पण तुमचा तो शाळेतला हुल्लडपणा, गोंगाट, मारामारी, एकमेकाची थट्टामस्करी अजून तसाच अगदी ताजा तवाना आहे असं आम्हाला वाटतं. आयुष्य हे एक आव्हान आहे. कवी करंदीकर म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. थोडंसं इंग्रजीचा शिक्षक या नात्यानं खरं म्हणजे इंग्रजी बोलणं म्हणजे खूप ज्ञानी आहे अशातली बाब नाही असा मी मानणाऱ्यापैकी आहे. आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधित सत्य. लँग्वेज चेंज केल्यामुळं व्यक्तीचं ज्ञान वाढत नाही. व्यक्तीचं ज्ञान वाढण्यासाठी, बुद्धी वाढण्यासाठी अभ्यास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. मी फड काहीतरी इंग्रजी बोललो वर्गामध्ये शिकवल्यासारखं म्हणजे मी खूप ज्ञानी आहे असा नाही. शेवटी आयुष्यभर शेवटचा श्वास घेईपर्यंत सुद्धा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती हा कसा आहे? तो शिक्षकच आहे. तो शिक्षक जरी झालेला असला तरी तो विद्यार्थी आहे. ज्ञान घेण्याचं काम करत असतो.
नवीन नवीन गोष्टी शिकण्याचं काम तो करत असतो. म्हणजे तो आयुष्यभर हा विद्यार्थीच राहतो. आय विल बी विनर. विद्यार्थ्यांनी कसं असायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी आम्हाला आमच्या कॉलेज लाईफमध्ये सर सांगायचे, काकदृष्टी, बकध्यान, श्वाननिद्रा असा विद्यार्थी असायला पाहिजे. काकदृष्टी म्हणजे कावळ्यासारखी त्याची दृष्टी असायला पाहिजे. चंचल, बघा कावळ्याला एक डोळा आहे म्हणतात. प्रयोग तर मी काही केलं नाही विज्ञानमध्ये, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जाऊन, पण तो दोन्हीकडे फिरवतो. चंचल आहे. काकदृष्टी पाहिजे विद्यार्थ्यांची. काकदृष्टी. श्वाननिद्रा. श्वाननिद्रा म्हणजे अगदी श्वान म्हणजे कुत्रा. बघा रात्री किती वाजता जरी खडखूड झालं तर तो पटकन जागा होतो, असा चपळ वृत्तीचा पाहिजे. आणि बकध्यान. बकध्यान म्हणजे बगळा पाण्यामध्ये उभा राहतो आपलं भक्ष्य पकडण्यासाठी. आपल्या ध्येयाच्या प्रती तो अगदी तल्लीन होऊन एकाग्र होऊन उभा राहतो आणि आपलं भक्ष्य बरोबर टिपत असतो. तसं आपलं ध्येय विद्यार्थ्यांनी टिपलं पाहिजे. आय विल बी विनर, नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली, असा एक इंग्रजीमधला सुविचार आहे. मी यशस्वी झालेला असेन, ताबडतोब नाही, परंतु निश्चितपणे झालेला असेल, असा याचा अर्थ आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मान द्यावा एवढी मान उंच ठेवली पाहिजे, ताठ ठेवली पाहिजे. एक विद्यार्थी होती कर्नाटकमधली छोटीशी, तिचं शिल्पा काहीतरी नाव असं होतं, आणि वर्ग इथं पाठ चालायचे परिपाठ वगैरे, त्यावेळेस त्या मुलीनं हा सुविचार म्हटला, विद्यार्थ्यांनी मान द्यावा एवढी शिक्षकांनी मान उंच ठेवली पाहिजे. म्हणजे त्यासाठी शिक्षकानं कसं वागलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे, त्याचे चारित्र्य कसं पाहिजे, त्याचं ज्ञान कसं पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षा केली. विद्यार्थ्यांना शिक्षा त्यांना चांगलं घडवण्यासाठी केली. वास्तविक मी तर असं म्हणेन की विद्यार्थी हे चांगलेच होते सगळे, फक्त नको असलेला त्यांच्या वर असलेला एखाद्या मूर्तीला घडवत असताना एखादा शिल्पकार, एखादा गौंडी नको असलेला भाग काढून टाकतो आणि एखाद्या दगडातनं मूर्ती तयार करतो. तशा या मूर्त्या तयार झालेल्या आहेत. आणि तेवढं फक्त बाहेरचा नको असलेला भाग काढून टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. असं म्हणावं वाटतं मला, जर शिक्षकच व्यवस्थित नसतील, तळमळीने शिकवत नसतील, किंवा आपल्या पेशाला न्याय देत नसतील, केवळ दिनकटाना, तनका उठाना किंवा पगार बजे चार निकले यार वगैरे वगैरे हा विनोद ठीक आहे, परंतु विद्यार्थ्यांना शिकवत असताना अगदी तळमळीने शिकवलं पाहिजे. आपण हा पेशा स्वतःहून स्वीकारलेला आहे. मला असं सांगा वाटतं, इफ गोल्ड रस्ट देन व्हॉट कॅन आयर्न डू. याचा अर्थ असा आहे, जर सोनच गंजत असेल तर लोखंडाने काय करायचं? मग सोनं हा धातू असा आहे, जाळात टाका, पाण्यात टाका, कचऱ्यात टाका, शेणात टाका, मातीत टाका, कधीच गंजणार नाही. परंतु अपवादानं असं म्हटलं जातं, जर सोनच गंजत असेल, जर शिक्षकच नीट नसतील, तर लोखंडानं काय करायचं? म्हणजे बाकीच्यांनी कोणाचा आदर्श समोर ठेवायचा हा प्रश्न निश्चितपणे येतो. शिक्षणाच्या मुळा जरी कडवट असल्या, शिक्षा असली, अभ्यास करावा लागत असलं, आई वडील रागावत असले, शिक्षक रागावत असले, तरी त्याची फळं मात्र खूप गोड असतात. हे आपल्याला शेवटी मान्य करावं लागतं. शिक्षणाच्या मुळा या कडवट असतात, परंतु फळे गोड असतात. विद्यार्थ्यांनी इफ यू वॉन्ट टू, एक रतन टाटा यांचं वाक्य मला आठवतं, ज्यांच्या नावानं, ज्यांच्या कंपनीमध्ये लाखो कोटी लोक सोन्याचा घास खातात, असे रतनजी टाटा उद्योगपती. आपण शिक्षण घेतो म्हणजे सरकारी नोकरी, शिक्षण घेतो म्हणजे सरकारी नोकरी, असं समीकरण होऊ शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात,
शिक्षण घेणं म्हणजे सरकारी नोकरी ही संकल्पना जोपर्यंत विद्यार्थ्याच्या आणि पाल्यांच्या मनामधून जात नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये नोकरच तयार होतील, मालक तयार होणार नाही. मालक होण्यासाठी उद्योगी बनलं पाहिजे. मी नोकरी मागणारा बनणार नाही, तर मी 10 लोकांना, 4 लोकांना, 2 लोकांना, 100 लोकांना, 1000 लोकांना नोकरी देणारा बनेन. ही भावना जोपर्यंत मुलाच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये पेटून उठणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये नोकरशाही आणि नोकरच तयार होतील. आणि खरं जीवन हे दुसऱ्यांना नोकरी देण्यामध्ये आहे. रतन टाटा म्हणतात, इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक अलोन. जर तुम्हाला खूप वेगात चालायचं असेल तर एकटं चाला. इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक अलोन, बट इफ यू वॉन्ट टू वॉक फार वॉक टुगेदर. जर तुम्हाला वेगात चालायचं असेल तर एकटं चाला, परंतु तुम्हाला दूर अंतर चालायचं असेल तर सर्वांना घेऊन चाला, असा याचा अर्थ आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती, ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो 5 सप्टेंबर. केवळ पुस्तके वाचून ढिगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे. केवळ पुस्तके वाचून ढिगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे. ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरे विद्या आहे, खरे ज्ञान आहे. खरी विद्या ती आहे. आपण भरपूर शिकतो, शाळेमध्ये शिकतो, किंबहुना मला त्या विषयाला जायचं नाही. आपल्याही गावामध्ये बरेचसे कार्यक्रम संतांचे, महंतांचे वगैरे होतात. आपण सर्वजण, तुम्ही आम्ही ऐकतो, परंतु त्याचा परिणाम आपल्या मनावरती होऊन आपल्या वागण्यातून जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. कित्येक वर्षे जरी आपण शिकलो काय, कुठला कार्यक्रम अटेंड केलो काय, त्याचा फायदा होणार नाही. म्हणून आपण कोण आहोत, हू आय एम, मी कोण आहे, हे माझ्या वर्तनातून, माझ्या विचारातून, माझ्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून ते मी दाखवून दिलं पाहिजे. आणि ते इफेक्टिव्ह असतं, परिणामकारक असतं. एक बोधपणा या ठिकाणी थोडासा सांगावा वाटतो, जेणेकरून तुम्हाला ऊर्जा मिळेल. खरं म्हणजे तुम्ही आमची ऊर्जा वाढवलेली आहे, आता जाता तुम्हाला सुद्धा ऊर्जा देणं आवश्यक आहे. परत एकदा बॅटरी चार्ज करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून तुम्हाला थोडंसं सांगतो. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कुणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं, आपलं काम चांगलं करायचं असतं. अपमानानं कधी खचायचं नसतं, जिद्दीने बल वाढवायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. निराश मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढतो म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढेच जायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगं असतं, पण आपलं तिकडे लक्षच नसतं. रागाने कुणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. प्रेमात लहान थोर पाहायचं नसतं, एकमेकांना आधार देऊन मार्गक्रमण करायचं असतं. असा हा एक छोटासा बोध आहे. थोडंसं आपण बोलताना, चालताना, हिंडताना, फिरताना माझं एक मत असं आहे, माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे. आणि मी शालेय जीवनापासून जेव्हा मला कळायला लागलं की आपण शाळा शिकतोय आणि 8वीचा वर्ग म्हणजे हायस्कूलचा पाया आहे, तेव्हापासूनची एक माझी मनोवृत्ती, जे चांगलं आहे वाचण्यात आलं, ऐकण्यात आलं, पाहण्यात आलं किंवा कुण्या व्यक्तीमध्ये जर आढळून आलं तर त्याची नोंद करून ठेवणं आणि त्याचं योग्य वेळेला योग्य ठिकाणी त्याचं उपयोजन करणं, सांगणं, म्हणजे समयसूचकता, सद्सद विवेक बुद्धीनं त्या ठिकाणी मांडणं, हा माझा स्वभाव आहे. तर मी संकलित केलेलं आणखीन एक छोटंसं एक 4-5 ओळीचं एक बोध आहे. ते आपल्याला कितपत आवडतं आणि आपल्याला काय प्रोत्साहन देतं बघा. शब्दामुळे जुळतात मनामनांच्या तारा,
शब्दामुळेच जुळतात मनामनांच्या तारा आणि शब्दामुळेच चढतो कधी कधी पारा. शब्दच जपून ठेवतात कडूगोड आठवणी आणि शब्दामुळेच येते डोळ्यामध्ये पाणी. म्हणूनच लक्षात ठेवा, जीभ जिंकलात की मन जिंकलात आणि मन जिंकलात की जग जिंकलात, असा या उक्तीचा अर्थ आहे. शेवटी एकच बोध सांगतो, वेळेचं भान आहे मला, तरीसुद्धा मला थोडंसं सांगण्यात आलं आटोपतं घ्या म्हणून, आणि निश्चितपणे मी त्यांच्या शब्दाला मान देऊन आटोपतं घेणार आहे. शेवटी एकच सांगावेसे वाटते, खूप काही सांगायचं आहे, त्यातलं थोडंसं मोजकं सांगतोय. शेवटी एकच सांगावेसे वाटते, ते म्हणजे जन्माला येताना, या जगामध्ये येत असताना देह असतो, नाव नाही. या जगामध्ये येत असताना देह असतो, नाव नाही. या जगातून जाताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे हे आयुष्य आहे. अगदी आनंददायी जीवन जगा, आल्हाददायक राहा, प्रसन्न मुद्रेने जीवन जगा. जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे, रडत कणत कुतत जीवन जगण्यासाठी नाही आहे. आणि सर्वांना भावी जीवनासाठी उत्तरोत्तर तुमची आणखीन प्रगती व्हावं आणि आपल्या भेटीगाठी व्हावं, सर्वांनी एकत्र यावं आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभावं. तुमचे सद्विचार असेच आणखीन वाढत जावं, तुमच्या सद्विचारांना भरभराटी यावं, अशा शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाचं संयोजकांनी मला बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून माझे तुटपुंजे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. असताना आणि भुकीची वेळ झालेली असताना तत्वज्ञान ऐकण्यात मजा वाटत नाही. तेव्हा संयोजकांना मला वेळेचं भान ठेवा असं सांगण्याची सूचना मी करू देणार नाही. मला माहित आहे 10-10:30चा कार्यक्रम होता, 12:30ला सुरू झाला. आपण ही बराच वेळ या ठिकाणी ताटकळत बसलेले आहात. तेव्हा मोजकं आपल्या पुढे मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष उगेले सर, सर्व सहकारी, व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, या ठिकाणी तुम्हा सर्वांचं उभं राहून स्वागत करत असताना मला मनस्वी आनंद होतो. एकेकाळी विद्यार्थी असणारे तुम्ही सर्वजण आज पदवीधर झालात. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी कंपनीमध्ये काम करतो, कोणी व्यावसायिक आहे, कोणी शेती करतो. आपापल्या परीनं आपापल्या कुवतीप्रमाणे आपण मिळवलेलं आहे. आणि तुमच्यामध्ये 18 वर्षानंतर म्हणजे 1.5 तपानंतर एकत्र येण्याची जी उर्मी आहे, ती उर्मी आज मला या ठिकाणी जाणवली. त्या उर्मीला मी सलाम करतो. मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुली दिल्या घरी सुखी आहेत. त्यांना काय तेवढा उपद्व्याप खटपट करण्याची गरज नाही. आनंदी आनंदगडी आहे. काही जणी नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील, छोटे मोठे उद्योग करत असतील. त्यांनी या वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर राहिल्या. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत. 24 ऑक्टोबर हा दिवस निवडला, अतिशय चांगली पार्श्वभूमी आहे. त्याचं कारण आहे, एकतर दिवाळीच्या सुट्ट्या असतात आणि दुसरी गोष्ट अशी की मुली भाऊबीजेसाठी माहेर येतात. 1 तीर 2 निशाणे साधलेला आहे. सर्वांचे ताजे तवाने चेहरे त्यावेळेस जे होते त्यापेक्षा आजही जास्त टवटवीत आहेत. कदाचित
18 वर्षापूर्वीचे सर्व मित्र एकत्र येणार, मैत्रिणी एकत्र येणार, याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरून मला ओसंडताना दिसतोय. 1962 साली एक चित्रपट आलेला होता, रंगोली. कारण मला थोडासा चित्रपटाचा आवड आहे, संदर्भ देण्याची आवड आहे, म्हणून या ठिकाणी देतोय. तर त्या चित्रपटात एक गाणं होतं, छोटी सी ये दुनिया पहचाने रास्ते है, तुम कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल. हाल विचारण्याचा हा दिवस तुम्ही म्हणजे घडून आणलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बऱ्याच वेळा वर्गामध्ये शिकवत असताना कधी रागावतो, कधी भांडतो, कधी समजावून सांगतो. त्या पाठीमागे आमची भूमिका असते की विद्यार्थी आमची चुकू नये, शिकावेत. तुम्ही या ठिकाणी 10वी 12वीचे शिक्षण घेऊन गेल्यानंतर आयुष्यामध्ये जिद्दीनं, प्रयत्नानं, आपापल्या परीनं आपापल्या जीवनामध्ये स्थिर झालात, उंच भरारी घेतलीत आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्ही घेतलेली भरारी ही आमचं स्वप्न पूर्ण करणारी आहे. तुम्हाला या शाळेत यावं वाटलं, सर्वांना भेटावंसं वाटलं, हाच आमचा सर्वात मोठा सन्मान आहे असं मी मानतो. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या तुमच्या जीवनामध्ये जडणघडणीमध्ये आमचा थोडा जरी आम्ही योगदान देऊ शकलो तरी आमची शिक्षक म्हणून खरी या ठिकाणी कमाई झालेली आहे असं मी मानतो. प्रिय विद्यार्थ्यांनो, आयुष्याची वाटचाल करताना आपण मोठी स्वप्न पाहिली, परंतु पाय मात्र जमिनीवर ठेवलात याचा आनंद होतोय. तुम्ही कितीही मोठी भरारी घ्या, आकाशाला गवसणी घाला, पण आपले पाय जमिनीवर ठेवा, एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो. आजच्या बदलत्या युगामध्ये तंत्रज्ञानामुळे माणूस दूरचा जवळ झालेला आहे, पण जवळचा दूर झालाय. एक लक्षात घ्या, मोबाईलमुळं 100 कोसावरच्या मित्राला आपण बोलतो, पण घरात बोलत नाही. घरात प्रत्येकाकडे मोबाईल आहे, नवरा एका कोपऱ्यात, बायको का कोपऱ्यात, लेकरू एका कोपऱ्यात आणि म्हातारा म्हातारी एका कोपऱ्यात. संवाद या तंत्रज्ञानानं आपला संपवलेला आहे. कृपया तंत्रज्ञानाचा वापर करू नका असं मी सांगणार नाही, तंत्रज्ञानाचा वापर करा, पण एकमेकांमध्ये संवाद ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही मोठे झालात तर आई वडिलांचं ऋण विसरू नका, आई वडिलांची सेवा करा. हे सांगण्याचा अधिकार मला आहे, कारण मी स्वतः माझ्या वडिलांची, आईची सेवा केली आहे. आधी केले मग सांगितले. जो करत नाही त्याला सांगण्याचा अधिकार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कितीही मोठे व्हा, संपत्ती कमवा, ऐश्वर्य कमवा, कीर्ती कमवा, पण आपल्या आई वडिलांना विसरू नका. गुरु शिष्य परंपरेतली जी ऊब आहे ती ऊब तुम्ही या ठिकाणी दाखवून दिली. त्या स्मृतीची आठवण तुम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. ज्याप्रमाणे मुलांनी आपल्या आई वडिलांना विसरायचं नाही, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनाही माझं सांगणं आहे, सासू सासऱ्यांना सुद्धा विसरू नका. कृपया आपल्या आई वडिलाप्रमाणे माना आणि त्यांची सेवा करा. तुम्ही जर आई वडिलांची आणि सासऱ्यांची सेवा केलात तर आयुष्यामध्ये जे समाधान मिळेल ते तुम्ही संपत्ती, कीर्ती, प्रगती कितीही केली तर ती मिळणार नाही. या प्रसंगी मला संयोजकांनी या ठिकाणी संधी दिली, आपण ही संधी जमवून आणलात, त्यामुळे तुम्हा सर्वांचे, सर्व माजी विद्यार्थ्यांचे आणि संयोजकाचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यामध्ये सुख, संपत्ती, भरभराट ही उत्तरोत्तर वाढत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या 2 शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्य विद्यालयाचे प्राचार्य टोकले सर, संस्थेचे सेक्रेटरी व्यंकटराव पाटील भाऊ,
आर्य विद्यालयाचे माजी शिक्षक शिंदे सर, निंगाले सर आणि सध्याचे सर्व शिक्षक वर्ग, उपस्थित असलेले, त्याचबरोबर 2006 आणि 7 10वीची बॅच सर्व विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आयोजन करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी जे परिश्रम घेतले, मे पासून सर्वांनी या कार्यक्रमासाठी प्रयत्न केलेले आहेत, तेव्हा कुठं या कार्यक्रमाला आज योगदान मिळालेलं आहे. तर अशाच प्रकारचे कार्यक्रम जर शाळेमध्ये होत गेले तर या कार्यक्रमापासून सगळ्याला ऊर्जा मिळत असते आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम होत जावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं मी जाहीर करतो. कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, सोहळ्याच्या या यशासाठी काहीतरी यत्न आहेत. आपल्या या परिश्रमाचे मोल आहे आम्ही जाणतो. लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांचेच आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणींना सर्वांच्या आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल आभार. सर्व शिक्षक गुरुजींचे या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि खूप उशीर झाल्यामुळं कार्यक्रम वेळेवर झाले नसल्यामुळं खूप वेळ झालेला आहे. तरी पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आभार. साजिद पठाण नावाचा बोरसुरी गावचा होता. तो इथं गेट टुगेदरला येऊ शकला नाही. त्याचं जीवन जगत असताना काही कारणास्तव निधन झालेलं आहे. आणि विशेषतः बाप सर असा आहे 24 ऑक्टोबर हा त्याचा जन्मदिन आहे. आमचे सर्व मित्र मैत्रिणीची अशी इच्छा आहे की त्याला श्रद्धांजली अर्पण करायचं आहे. सर्वांनी जागेवर उठून उभं थांबावं. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, कितीही मोठे व्हा, पण भूतकाळ डोकावताना पहिले आपल्या डोळ्यासमोर येते ते आपले गाव, त्या गावातील आपले बालपण, तो सुखाचा काळ. आणि मग समोर येते माझी शाळा, कधी डोळ्यात पाणी आणणारी तर कधी ओठावर हसू उमटवणारी आपली शाळा, माझी शाळा. शाळा, माझी शाळा, खरंच किती भारी वाटते ना हे शब्द देखील उच्चारताना. आठवते गजबजलेले पटांगण, आठवते माझी शाळा. कौलारू छताखाली लाकडी टेबल, भिंतीवर फळा, रंगीबिरंगी खडूने रंगलेल्या भिंती, गणिताची सूत्रे ही विज्ञानाची गती, म्हणी, वाक्यप्रचार, धडे व्याकरणाचे, छान रेखाटलेले नकाशे भूगोलाचे. तेव्हा खूप वाटायचं जगाकडे पाहताना आपणही लवकर मोठे हो, इथे बांधल्यासारखं वाटतंय. आता कळतंय शाळाच बरी होती, कारण आज
जगाच्या बाजारात हरवल्यासारखं वाटतंय. कधीही न संपणारा गृहपाठ लिहितो आहे, वाढत्या गरजांना कुठे किनारा आहे. स्वच्छ मनमोकळे जगण्याची तीच खरी सुरुवात होती. आजच्या एसीतील शांत एकांतापेक्षा माझी गजबजलेली शाळाच बरी होती. सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लाळा माझी शाळा. वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लाळा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा, शाळा शाळा माझी शाळा. रडत रडत आलो जिथे गेलो रडूनही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा हरीच्या आता तुमचा आहे आम्ही ऐकायला नाही. आता तिच्या प्रश्न शिकवाय ना, सांगा पाठ एक शिकवा की. आमच्या वेळेस तर नाही 94 पासून नाही इथं दिवशी तरी आला असेल. आपल्या बॅच होते त्यावेळेस शिक्षक भरपूर होते. आमची 12वी झाली, 12वीला शिकलो. थोडस तुम्ही आता म्हणजे एक एक बसा खाली. क्लास टीचर सर होते दोघे शिकवलं उठून निघून जातात. गोळ्या कधी ग्राउंड वर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर एक्झामचं सांगत होतं युनिट टेस्टचं. मला एका विषयात 6 मार्क पडले, प्रिपरेशन होतं. मग माझं काय झालं की टायमिंग लक्षात आला नाही, 20 मिनटं मी लेट गेलो. राईट, पेपर देत नव्हते पण कसा बसा पेपर घेतला शिक्षकांकडून, मॅनेज केलं. एक्झामला फक्त 6 मार्क्स पडले. 15-20 मिनटाचं काहीतरी राहिले होते, तेवढं एकाच प्रश्नाचं उत्तर लिहिलं 10 मार्क. त्याच्यानंतर बाकी 3 मार्क 4 मार्क्स असे 4-5 विषय होते. मग मला प्रश्न पडला, आपण पहिली गोष्ट तर भांडून आलेले बरोबर, आणि आता इथून जर माघार घेतली तर एक आहे पहिली गोष्ट, एक तर शेतात काम करायला लागेल, नसेल तर फक्त पुण्या मुंबईला कंपनीत हेल्पर हे ते काहीतरी करायला लागेल. पण मग मी ठरवलं आता हे 2 विषय समजत नाहीत आपल्याला, पाठ करायचं. 2 पुस्तकं पाठ केली, एक 3 आठवड्यात वगैरे.
मग 2 पुस्तकं पाठ केली. त्याच्यानंतर मग ज्या नंतरच्या टेस्ट होत्या बरोबर, त्याच्यात टॉप 5 टॉप 3मध्ये राहायचो मी साधारण. मग त्याच्यानंतर मग माझा रँक पण चांगला आला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये वगैरे वगैरे. आवड निर्माण झाली. BCA पण चांगल्या मार्क्सनी 73-74 प्लस काहीतरी असंच होते. मग चांगल्या मार्क्सनी पास झालो. मग मी MCA केलं पुण्यावरून. मग पुण्यावरून MCA करताना CET एंट्रन्स द्यायला लागतं. मग एंट्रन्सचं प्रिपरेशन पण खूप म्हणजे 1 वर्षभर आधी केलं होतं. मग डिसाईड केलं. त्यात पण कन्फ्युजन असं होतं की MBA करायचं की MCA करायचं, राईट. पण MBAमध्ये आपलं थोडंसं असं होतं की फर्स्ट थिंग इज कम्युनिकेशन, राईट. तर कम्युनिकेशन तिथं पण अडायचं. म्हणजे जेव्हा मी BCAला पण गेलो, राईट, बऱ्याचशा गोष्टी मी तिथून 1ली, 2री, 3रीची पुस्तकं वाचले आणि त्यातनं शिकलो. म्हणजे की मला आठवतं आणखीन पण चिखल म्हणजे मड हा शब्द मी तिथे शिकलो, राईट. म्हणजे शब्द पाठांतर होतं पण सगळ्या गोष्टी 100% लाईक वी कॅनॉट कवर, राईट. तर मग बऱ्याचदा असं झालं की छोटे छोटे शब्द वगैरे मी 1ली, 2री, 3रीचे इंग्लिश मिडियमचे ते नवीन शब्द जे भेटतात वगैरे 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 असा बराच प्रकार केला आणि BCA माझं कंप्लीट केलं. त्याच्यानंतर MCA एंट्रन्सची वेळ जेव्हा होती, MCA एंट्रन्स साधारण 1 वर्षभर प्रिपरेशन केलं आणि 95% आलं होतं मला. मग चांगलं कॉलेज मला पसंतीचं भेटलं. तिथून हे केलं, MCA केलं. MCA पण झालं. त्याच्यानंतर मला कॅम्पस प्लेसमेंट मिळालं. कॅम्पस प्लेसमेंट झालं. त्याच्यानंतर मग प्रवास सुरू आहे आता. त्याच्यानंतर मग पैसे कमवायचा, पैसे ठेवायचा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग बरेचसे अप्स अँड डाऊन्स आले माझ्या हेल्थच्या रिलेटेड. म्हणजे आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, राईट. देन आय रिअलाइज म्हणजे की आपल्याला म्हणजे आरोग्य हीच संपत्ती आहे हे नंतर कळायला लागलं. म्हणजे असं नव्हतं की आपण काही सवयी केल्या किंवा वाईट वागलो किंवा हे काही असं काही व्यसन नसलं तरी माणसाला एखादा कॅन्सर होऊ शकतो, राईट. हां, राईट. तर मग त्यातनं मग बाहेर पडलो तर चालू आहे व्यवस्थित. माझं लग्न झालं. माझी वाईफ पण जॉब करते. शी इज मेकॅनिकल इंजिनियर, पण ती IT मध्ये जॉब करते. त्याच्यानंतर मला एक मुलगा आहे, त्याचं नाव शाश्वत आहे. तो 5 वर्षाचा आहे. माझं नाव आहे सदानंद मोहनराव जाधव. मला आहे 2 मुलं. एक मुलगा आहे 8वीला, एक मुलगा आहे 2रीला. धाकल्याचं नाव आहे सूर्य, पुरल्याचं नाव आहे समर. 2013ला मी गेलो पुण्याला. 2013ला जाऊन मी बिझनेस केलो तिथं चालू. मग टूर्स ट्रॅव्हलचा माझं तिथं बी चालू आहे. मी लॉकडाऊन पडल्यानंतर इथं आलो. इथं येऊन शेती करतो. माझी सासरवाडी आहे लातूर. अशोक साकोते. मी 7वी ते 10वी इथं शिकलेलो. त्यानंतर 11वी 12वी मी लातूरला केलो महात्मा बसवेश्वर कॉलेजला. पण जेव्हा इथनं 11वी 12वीला तिथे गेलो, इथं म्हणजे थोडं कॉन्फिडन्स जास्त होता. असं वाटायचं की आपल्याला सगळं येतं आहे. पण तिथं गेल्यानंतर जी बाकीची मुलं भेटली, जेवढी कॉम्पिटेटिव्ह मुलं होती, जेवढी धावपळ करायची, त्यात मला वाटायला लागलं आपण इथं टिकत नाही. मी आणि महेश एकत्रच होतो बरंच. आम्ही 11वी 12वीला म्हणजे आमचे 55-50% एवढेच मार्क आलेले. पण त्याच्यावर पण पुढे मी B.Pharmला ॲडमिशन घेतलं आणि तिथं चांगले मित्र भेटले की जे कव्हर करायचे, शिकवायचे किंवा काही कळलं नाही असं. मग तिथनं B.Pharm केलं. 2013ला माझं B.Pharm झालं. त्यानंतर मी जॉब केला गोव्याला 3-3.5 वर्ष प्रोडक्शनमध्ये फार्मा कंपनीत आहे. त्यानंतर बेंगलोरला 7 वर्ष जॉब केला आणि आता 1 वर्षापासून मी महाडला आहे रायगडच्या इथे. तिथं पण फार्मा कंपनीचा जॉबला आहे. आणि 1 वर्ष झाली माझी वाईफ म्हणजे इकडे माहेरीच होती. त्यामुळे वेळ खूप फ्री होता माझ्याकडं. मग काय करायचं, मी MBA केला तिथनं ऑनलाईनमध्ये आणि जस्ट आता मी MBA कंप्लीट केलं आहे. आणि माझा मुलगा आहे तो 8 महिन्याचा आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला बरेच जण बोलतात की तुझी तब्येत खराब झाली आहे, पण ते बाय चॉईस आहे. असं नाही की माझी वाईफ चांगलं स्वयंपाक बनवत नाही किंवा असं काही नाही आहे. ते चांगलंच बनवते, पण मी बाय चॉईस वेट कमी कंट्रोल ठेवायचं. जेनेटिक मला खूप म्हणजे घरी आहे, त्यामुळे मी म्हटलं आपल्याकडे जेनेटिक नको व्हायला म्हणून मी कंट्रोलमध्येच ठेवलं ते. हो. नमस्कार, माझं नाव किशन दिगंबर मुगळे. मी अगोदर म्हणजे लहानपणापासून म्हणजे गणित विषयाची आवड होती. ट्युशन झालं की शाळा, शाळा झाली की ट्युशन असायचं. म्हणजे पाया लहानपणीचा पक्का. त्यामुळं पुढं काय झालं, 7वी झाल्यानंतर असं वाटायचं की आपण लातूरला वगैरे जावं. पण ज्या वेळेला आपले गुरुजी सर्व शाळेत गावामध्ये यायचे आमच्या, मग त्यांना एक आवड होती की बा सगळ्यांचे घरं दाखवायला मी असायचो. ते म्हणायचे कुठं काय आपण राहा सोबत. मग काय झालं, एक बोलण्यामधून असं वाटलं की मी सर्वांसोबत आपल्या शाळेमध्ये शिकलो. मग इथं 70% वगैरे पडले होते. आणि नंतर
पुढं काय करायचं तर मग पुन्हा नंतर पण लातूरला जायची इच्छा होते, पण पुन्हा पण जायला झालं नाही. मी केळगावला ॲडमिशन घेतलं 11-12 सायन्स होतं आणि तिथं ॲडमिशन मी राहायला निलंग्यामध्ये होतो. क्लास वगैरे ते सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस वगैरे सर त्या मानेजवळ घ्यायचे, त्यांच्यासोबत राहिला होतो. आणि मी लहानपणापासून मला एक सवय की जे मित्रपरिवार होता म्हणजे संगत चांगली लागली, त्यामुळं कुठलं व्यसन नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने माझं म्हणजे हे झालं. आणि अभ्यासाची सवय आणि लहानपणी गणित चांगला होता, आवडीचा विषय. नंतर पुढं असं झालं 11-12ला ते बायोलॉजीच्या सरावाजवळ असताना पूर्ण तोंडपाठ विषय झाला होता आणि मला 12वीच्या CET-मध्ये मग माझी जी इच्छा होती लातूरला जाण्याची, मी काय केलो, बोर्डाचं काय तेवढं टेन्शन नव्हतं, 1-2 वर्षाचं म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास केला. आणि नंतर काय केलं की मी क्रॅश कोर्सचा क्लास लावला होता लातूरला 1-1.5 महिना बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर. मला त्यावेळी 130 मार्क पडले होते, म्हणजे मी फिजिक्स हा विषय स्किप केला होता थोडा, त्याच्यात फक्त 12-2 वर्षात मला चांगले मार्क होते. मग काय झालं, पुढं मला फार्मसी वगैरे करायचं, पण जो काय निर्णय घ्यायचा होता तो मला घ्यायचा होता आणि वडील ड्रायव्हर होते. त्यामुळं काय झालं, नंतर काय करायचं तर फार्मसीला 42,000 काय तर फीस होती निलंग्याला, लागू शकला असं नंबर. आमच्या वेळेस 157ला MBBS क्लोज झालं होतं 2009ला, CET-वरच होतं. मला त्यावेळेस 130 होते, BAMS BHMS जर पैसे खर्च केले तर लागू शकतो. नंतर काय केलं ऐका, स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करता करता 1 वर्षामध्ये मी म्हणजे आमच्या नंतर D.Ed झालं माझं. D.Ed झाल्यानंतर भरती बंद झाली, शिक्षक भरती. मग त्यावेळेस काय करायचं, 4थी पासवरच्या शिपायाच्या जागा निघाल्या होत्या. मग इथं माडज हायस्कूलला मी शिपाई म्हणून जॉबला लागलो 11-12-2013 म्हणजे 11 डिसेंबरला. आणि तिथं लागल्यानंतर काय झालं, ते पैसे साठवायची म्हणजे घरचा पण म्हणजे जबाबदाऱ्या पार पडायची एक सवय लागली. आणि नंतर TET 13मध्ये पास झालो, मला 103 मार्क होते 150 पैकी. चांगले मार्क पडले, दोन्ही पेपर निघालेत माझे, 1ली ते 5वी 6 ते 8. पण पुन्हा काय झालं की शिक्षक भरतीच झाली नाही. मग 17मध्ये परीक्षा झाली, जॉईनिंग दिली 19च्या निवडणुकीच्या पुढं. आणि 2019 पासून 16 सप्टेंबर 19 पासून मी रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यात, आता मी संगमेश म्हणजे एका तालुक्यात आहो आम्ही. आणि तिथं म्हणजे 1ली ते 5वी पर्यंतची शाळा आहे, माझ्या शाळेचा पट आहे 27. 2 शिक्षकांनी मी तंत्रज्ञ शिक्षक म्हणून काम करतो. आणि मला 2 मुली आहेत. माझी सासरवाडी आता सांगायचं म्हणजे मला जो आजार होता आणि माझी इच्छा होती किंवा सर्व माहिती करूनच म्हणजे लग्नाचा विषय होता. मग गावातलीच आमच्या बहिणीची मैत्रीणच आणि आपले जे मारुती भाऊ आहेत त्यांच्या चुलत भावाची मुलगी ही माझी बायको म्हणजे गावातलीच आहे आणि 2 मुलं. ओके, थँक्यू. पांडुरंग पंडितजी नाव आहे. मला शिरूमध्ये दिले, तालुका औसा, जिल्हा लातूर. मला 3 मुली आहेत, एक 9वीला आहे, एक 6वीला आहे, एक 3रीला आहे. भाग्यश्री संजीव सूर्यवंशी इकडलं नाव आहे आणि तिकडलं नाव आहे भाग्यश्री रणजित सुरवशे. मला काठेवाडी दिलेला आहे. मी राहते मुंबईला, अगोदर मुंबईला होते, आता पुण्याला आहे. तर मला 2 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. एक मुलगी आहे 7वीला आणि एक मुलगी आहे 4थीला आणि मुलगा आहे 2री. माझं नाव आहे पूनम फुले. पूर्ण नाव सांगा. इकडलं बापाचं सगळ्याला नाव माहिती. माझं नाव आहे पूनम संतोष फुले. 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगा 7वीला आहे, मुलगी 6वीला आहे. मिस्टर काय करतात? मिस्टर कंपनीत आहे. सुनील सोंटले दिलेलं गावाचा गेवराई तालुक्यात, गेवराई जिल्हा बीड, राहते रांजणगाव पुणे. माझे मिस्टर गाडी चालवतात, 2 गाड्या आहेत, क्वार्टर घेतात. कुंत्राशे कंत्राटी खंदारे, मला त्याच्यात कर्नाटक होता, तालुका औरात, जिल्हा बिदर जिल्हा होता. माझे मिस्टर शेती पण करतात आणि शॉप आहे. 15 एकर शेती आहे. 2 मुलं आहेत. एक मुलगा 11 वर्षाचा आहे, ते मुलगा माझाच आहे. 3 वर्षाची मुलगी आहे. जे पाहिलेले आहे, मला चिलंतवाडीमध्ये दिलेले आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगी 10वीला आहे यावर्षी, मुलगा 5वीला. शेती कर. पूजा धनराज सोलापूर आहे. मला बेलमध्ये तालुका औसा, जिल्हा लातूरमध्ये. मी लातूरला असते. माझे मिस्टर फार्मासिस्ट आहेत, स्वतःचं मेडिकल आहे. मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा 9 वर्षाचा, मुलगा 4 वर्षाचा. माझं नाव शेख लतीफ रसम. म्हणजे तांदळाने दिलेलं आहे. 2 मुलं एक मुलगी आहे. मुलगा एक 5वीला आहे
आणि छोटा मुलगा पहिलीला आहे. ही 2 वर्षाची मुलगी आहे. माझे मिस्टर दुबईमध्ये राहतात. NPCC कंपनीमध्ये सुपरवायझर आहे. माझं नाव अनिता महादेव मोहिते. मला मुलगडमध्ये दिले आहे. आम्ही किल्लारीला स्थायिक आहोत. मला एक मुलगी आहे. माझे पती किल्लारीला स्लिप बॉम्ब काम करतात. करणा नागनाथ नागणे आहे. मला गावातच दिल्यात. मला 2 मुलं आहेत. माझं नाव माहिती आहे की त्याला चांदुरी आहे म्हणून. एक मोठा मुलगा 9वीला आहे, बारका मुलगा 6वीला आहे. आणि मी 2 वर्ष झाले आशा कार्यकर्ते म्हणून गावात काम करते. मिस्टर शेती किती टाइम आहे? माझं नाव आहे शोभा ज्ञानेश्वर म्हणते. मला थोरलेवाडीमध्ये दिलेलं आहे, अहमदपूर तालुका. आणि 2 मुलं आहेत आणि शेती पण आहे. आणि मिस्टर म्हणजे दुधाचा व्यवसाय करतात. माझं नाव रंजना हरिश्चंद्र लेवरे, राहणार मुसळगा तत्वाने. आधीचं पण नाव सांगावं लागतं. माहिती नाही. सरांना म्हटलं मी. माझं शेती 8 एकर आहे. शेती बागायत आहे. मिस्टर शेतामध्ये करतात. मला 3 अपत्य आहेत. मोठा मुलगा 6वीला आहे, 2 नंबरचा 3रीला, 1 नंबरचा 1लीला आहे. 2 मुलं उदगीरला टाकले जय हिंद शाळेमध्ये. माझं नाव नागिन उद्धव बिराजदार आहे. मला होसूरमध्ये दिले. लातूरला राहते. इंजिनियर आहेत मिस्टर. मुलगा 10वीला, मुलगी पण 10वीलाच आहे. म्हणजे कसं मुलगी लहान असल्यामुळे नाही सर, मागे पुढे आहेत. मुलगी थोडस नाजूक आहे, मग ते भावासोबत तिला पण थोडस माझं नाव आशा गणेश सुरोसे. मला लातूरमध्ये दिलं आहे. मला 2 मुली आहेत. मुलींचं नाव अवनी आणि श्रावणी आहे. एक 1लीला आहे आणि एक 2रीला आहे. मी चांदुरीतच असते आणि शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. मिस्टर गाडी चालवते आणि आम्ही 3घीच असतो चांदुरी. 2 मिनिट. येस तुमच्या कार्यक्रमात मी थोडं माझाही कार्यक्रम उरकल्यासारखं एक समाधान आहे मला. कारण मी या शाळेचा विद्यार्थी आहे. सर माझे गुरु आहेत. निंगाले सर गुरु होते. बुगेले सर गुरु आहेत. बिरादार सर, खरटमोल सर यांच्याच हाताखाली मीही शिकलो. ज्या शाळेत काम केलं, शिकलो, त्याच शाळेत काम करायचं सौभाग्य लाभलं. आणि आज यांच्याच आशीर्वादामुळं याच शाळेचा प्राचार्य म्हणून काम करतोय. आणि तुमच्या निमित्ताने यांना घेऊन एक गेट टुगेदर झाल्यासारखं एक फील मलाही येतो. खर्च सगळा तुमचा, आनंद मात्र यांना, आनंद मात्र मी घेतला. आनंदाची भागीदारी खूप जण आहेत. तर त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा परत एकदा आभारी आहे.